दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत। आज 22 फेब्रुवारी 2026ला 5वी शिष्यवृत्ती परीक्षा झाली। आपण त्याचे संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत। चला तर लगेच सोडवूया। आजच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 38ने सगळ्यांनाच गोंधळवलंय का? चला तर मग पूर्ण पेपर आपण अगदी संपूर्ण स्पष्टीकरण स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गणित विभाग दुसरा दिलेला आहे। 26 ते 27 साठी आपल्याला सूचना दिली आहे। चित्रालेख दिलेला आहे, प्रमाण दिलेला आहे, एकास 5 विद्यार्थी दिलेले आहेत। मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्राचे दिलेले आहेत। हे 2, 4, 6 आणि एकूण इथे 7 झालेत। हे 2, नंतर इथे 4 चित्र दिलेले स्माइलीचे, हे 4 चित्र आहेत, हे 6 आहेत आणि हे 2 आहेत आणि प्रत्येकी 5 म्हणजे याला काय करायचं आहे आपल्याला? प्रत्येकी 5 ने काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं आहे। किंवा आता ज्यावर प्रश्न दिलेला आहे त्यानुसार आपल्याला सोडवायचं। 26 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी या विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, समाजशास्त्र आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? आता मराठी, हिंदी आणि इंग्रजी 7 + 2 9, 9 आणि 4 किती होतात? 13 होतात। 13 गुणिले 5 विद्यार्थी केले तर एकूण 65 विद्यार्थी होतात। त्यानंतर हे आपल्याला 4 दिले गणित, विज्ञान आणि शास्त्राचे, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12, 12 गुणिले 5 केले तर ते 60 होतात आणि ह्यांची वजाबाकी केली तर कितीने? 5 ने किती होतात? ते विद्यार्थी जास्त आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अगदी करेक्ट उत्तर येणार आहे। त्यानंतरचा 27 नंबरचा प्रश्न पहा, एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? आता एकूण विद्यार्थी यांची जर आपण बेरीज केली तर बघा इथे 60 आणि 65 केलेले आहेत, म्हणजे 65 + 60 केले तर 125 येतात आणि या 125 विद्यार्थी एकूण आहेत आणि याच्यापैकी आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये किती विद्यार्थी आवडतात? तर 6 × 5 = 30 विद्यार्थी होतात। म्हणजेच इथे आपल्याला असं करता येईल, 30 गुणिले शेकडा विचारले म्हणजे 100% किती विद्यार्थ्यांपैकी? एकूण विद्यार्थ्यांपैकी, म्हणजे 125 विद्यार्थ्यांपैकी। इथे जर आपण काटाकाटी केली तर 25 × 100, 25 × 5 = 25, 5 × 1 = 5 आणि 5 × 6 = 30, म्हणजे इथे आले 6 गुणिले 4, 6 गुणिले 4 बरोबर 6 × 4 = 24% ने काय आहेत विद्यार्थी? समाजशास्त्राचे विद्यार्थी की त्यांना समाजशास्त्र सामान्य विज्ञान हा विषय आवडतो, म्हणून योग्य पर्याय होता पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया। बघा 28 नंबरचा क्वेश्चन होता। 28 नंबरचा क्वेश्चन आहे, 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? आता एकूण 3 अंकी टोटल 3 डिजिट नंबर्स किती आहेत? एकूण 3 अंकी संख्या आहेत 900 आहेत आणि या 900ला जर आपण 15 ने जर भाग दिला तर एकूण संख्या येतील 15 × 1 = 15, 15 × 6 = 90 आणि हा शून्याचा 0, म्हणजेच उत्तर किती येतील? 15 ने भाग जाणाऱ्या संख्या 60 येतील आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं। त्यानंतरचा 29 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार करते आणि विजया 1.25 तास काय करते? योगासने करते। एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ योगासनं केली किंवा आरोग्यासाठी वेळ दिला? आता 1.5 तास म्हणजेच काय? तर 1.5 तास असं म्हणा, किंवा तुम्ही तास आणि मिनिटामध्ये वजाबाकी करून केलं तरी चालतंय। आणि 1.25 तास म्हणजेच किती? तर इतके तास म्हणजेच 1 तास 30 मिनिटं होतात आणि 1.25 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटं होतात। याप्रमाणे आपण केलं तर यांची वजाबाकी करायची, म्हणजेच विद्या 15 मिनिटं रोज काय करते? विजयापेक्षा जास्त वेळ देते आणि 15 मिनिटाला आपल्याला काय करायचं? 30 एप्रिल महिन्याचे एकूण 30 दिवस असतात, याला जर 30 ने गुणलं तर 15 × 3 = 45 म्हणजे 450 मिनिटं काय होतात? ती म्हणजे विजयापेक्षा जास्त करते। पण आता इथे आपल्याला तासात दिलेलं आहे, म्हणजे जर आपण याला 60 ने भाग दिला तर 450 मिनिटाला आपल्याला काय करायचंय? 60 ने भाग द्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला तासामध्ये येईल। हा 0 गेला, हा 0 गेला, 6 × 1 = 6, 6 × 7 = 42, 3 उरले, त्याच्यावर 0 घेतला तर पॉईंट घेतला आणि 6 × 5 = 30, म्हणजेच किती होती? 7.5 तास म्हणजेच हवर्स काय होतात? तिने आरोग्यासाठी जास्त वेळ दिला आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं। त्यानंतर
30वा प्रश्न बघा. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 48,500 म्हणजेच काय 48,000 आणि त्याचे पावभाग म्हणजे 250 होतील. हे 48,500 होतात. आणि खरेदी केले म्हणजेच ही काय झाली कॉस्ट प्राइस झाली म्हणजेच खरेदी किंमत झाली. आणि तो विकला कितीला आहे 52,500ला. म्हणजे सेलिंग प्राइस विक्री किंमत किती आली त्याची 52,500 म्हणजेच 52,500. यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. कारण विक्री मोठी असल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे नफा मिळणार आहे. आणि इथे पण नफाच झालेला दिलेला आहे. यांची वजाबाकी केली तर ह्याप्रमाणे इतके येतात. 4,250 नफा झालेला आहे. आणि आपल्याला किती रुपये नफा झाला तर याला आपण काय म्हणतात 4,250 म्हणजेच याला मराठी शाब्दिक उदाहरण याच्यामध्ये आपण त्याला म्हणणार 4,25,000 रुपये. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर म्हणून त्याचं योग्य उत्तर होतं 1. त्यानंतरचा 31 नंबरचा क्वेश्चन आहे. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक एकदाच वापरून दिलेले होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या घ्यायची. आता बघा इथे ज्याप्रमाणे दिलेलं आहे मोठ्यात मोठी संख्या घेतली तर याप्रमाणे आपलं होईल. शून्यापासून आपण जर घेतला तर 9, 8, 7, 6 आणि क्रमाने जर घेतले तर इथे आपण 5 घेतले. पण इथे 6ने निशेष भाग जायचा आहे. 6ने निशेष भाग जाण्यासाठी आपल्याला कसोटी कोणती पाहिजे 2 आणि 3ने निशेष भाग जायला पाहिजे म्हणजे पूर्ण भाग जायला पाहिजे. निशेष भाग गेला तर 6ने भाग जातो. इथे 5 म्हणजे हे येणार नाही. आता अशा ठिकाणी आपल्याला असा एक अंक घ्यायचा आहे तर त्यापेक्षा आपल्याला पर्यायामधून जाणं जास्त सोयीस्कर होतंय. बघा ही विषम संख्या आहे. समसंख्या आणि 3ने भाग जाणारी ही विषम संख्या आहे म्हणून हा पर्याय तर आपला कटच झाला. त्यानंतर आता ह्यांची जर इथे बघितलं तर इथे डबल म्हणजे तिथे काय दिलंय 2 वेळा रिपीट झाला. आपल्याला एकदाच वापरायचा म्हणजे हा पर्याय पण कट झाला. आता या 2 पर्यायामध्येच आपल्याला काय करायचंय योग्य उत्तर निवडायचं. आता या 4ही संख्यांची बेरीज करायची 9 + 8 + 7 + 6 कारण ही समसंख्या म्हणजे 2ने निशेष भाग जातोच जातो. आता 3ने निशेष भाग जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या संख्यांची बेरीज करायची. तर हिच्यामध्ये यांचे 18 अधिक 17 अधिक 13 म्हणजेच किती बेरीज होते 30 बेरीज होते. आणि अधिक इथे 0 आहे. शून्याला केलं नाही तर याला काय होतं आपल्याला ही समसंख्या आहे म्हणजे 2ने पण निशेष भाग जातो आणि 3ने पण भाग जातो. बरोबर आहे म्हणजे 6ने पण भाग जाणार म्हणून योग्य पर्याय क्रमांक हेच मिळाला. पण तरी तुम्हाला खात्रीसाठी आपण याचं जर बघितलं तर बघा इथे 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 5 अधिक 5 + 4 यांची जर बेरीज केली तर 33 येते. आणि 33 इज नॉट इक्वल टू डिव्हिजिबल बाय 6 म्हणजे 6ने भाग जात नाही. नॉट डिव्हिजिबल बाय 6 म्हणून हा पर्याय येणार नाही. म्हणजे योग्य पर्याय कुठला होता पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपल्याला बघायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण 31 नंबरचा बघण्याच्या आधी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे दुसऱ्या पेपर 2 मराठी इंग्रजी बुद्धिमत्तेची आन्सर सीट सुद्धा आपण अशीच बघणार आहोत. तर ते अपलोड केल्यानंतरचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि लगेच ते बघता येतील. तुमचा सेट कोणताही असू देत ABCD प्रश्न सगळे सारखेच आहेत फक्त त्यांचे क्रमांक बदललेले आहेत. तुमच्या सेटनुसार हा प्रश्न ज्या क्रमांकावर असेल त्याचं उत्तर तुम्ही शोधा आणि तुम्हाला मिळालेले एकूण गुण किती आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ही संभाव्य उत्तर सूची असल्यामुळे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नामध्ये काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचं स्वागत राहील. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन आपण लगेच बघूया. बघा 32 नंबरचा प्रश्न आहे. विश्वासकडे एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये इतक्या रुपया क्रमांकापासून इतक्या क्रमांकापर्यंत च्या क्रमाने नोटा आहेत. त्या बंडलामध्ये इतक्या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या तर विश्वासकडील नोटांच्या बंडलमध्ये किती रक्कम शिल्लक राहिलेली पाहिजे. आता आपल्याला एकूण त्याच्याकडे किती नोटा होत्या आधी ते बघायचं आहे. 1 या क्रमांकापासून 85 या क्रमांकापर्यंत 2, 3, 7 पर्यंत सारखे नंबर आहेत म्हणजे एकूण किती आहेत 85. किंवा तुम्ही असंही केलं की जे कॉमन नंबर आहे तर तिच्यातून आपण काय करायचं 27,385 मधून काय करायचं ही नोट आहे म्हणजे याच्या आधीच्या नोटा आपल्याला वजा करायच्या आहेत. म्हणजे 27,300 वजा केले तर एकूण किती नोटा शिल्लक राहतात 85 नोटा शिल्लक राहतात नोटा. आणि त्याच्यामधून तिने काय केलेलं आहे
विश्वासने म्हणजे 36 पासून 45 पर्यंतच्या नोटा काय केल्या त्यांनी मित्राला दिल्यात. म्हणजेच इथे 345 वजा ही 36वी नोट पासून दिलेला इथे, म्हणजे ही धरायची असते. म्हणजे आपल्याला 335व्या क्रमांकापर्यंतच्या नोटा वजा करायच्या आहेत. म्हणजे इथे किती आले, 10 नोटा त्यांनी दिल्या. म्हणजेच इथून 10 नोटा जर वजा केल्या तर एकूण शिल्लक किती राहील, त्याच्या 75 नोटा काय राहिल्या, शिल्लक राहिल्या. आणि आपल्याला काय दिले, एकूण रक्कम विचारली आहे आणि किती रुपयाच्या नोटा आहेत, त्या 20 रुपयाच्या आहेत. म्हणजे जर याला आपण 20 ने मल्टिपल केलं तर 5 दुणे 10, हातचा लेख 7 दुणे 14 आणि 1 15. म्हणजे किती रुपये शिल्लक राहतील, त्याच्याजवळ 1500 रुपये काय झाले, शिल्लक राहिले. म्हणजे रिमेनिंग रुपीज आर 1500. आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर. म्हणून याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, 33 नंबरचा. खालीलपैकी आपल्याला काय करायचं, अयोग्य विधान निवडायचं आहे. परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असते. आता बघा, ह्याप्रमाणे आपण जर हा सर्कल काढला, म्हणजे वर्तुळ काढला, कोणतेही 2 बिंदू आपण घेतले आणि तो जोडणारे केले तर याला आपण जीवा म्हणतो. हा मध्ये काय असतो, सेंटर असतो, म्हणजेच हे असतो. तर हे बरोबर आहे. आपल्याला कोणते अयोग्य विधान पाहिजे, म्हणजे हा येणार नाही कारण ते योग्य आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हा व्यास असतो. म्हणजे हिच्यातून जर आपण जीवा म्हणजेच कॉर्ड काढली, मोठा डायमीटर हा काय म्हणजे डायमीटर असतो, तो वर्तुळाचा काय असतो, सर्वात मोठी जीवा असते म्हणजेच कॉर्ड असते. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे कारण आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. खूप साऱ्या आपल्याला काय करता येतील, जर मी अशा काढल्या तर खूप साऱ्या काय येतील आपल्याला, अशा काढा, उभ्या काढा, आडव्या काढा, म्हणजे असंख्य जीवा काढता येतात. म्हणजे हे पण विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य करायचं. म्हणजे शिल्लक काय राहिलं तर पर्याय क्रमांक 4 आणि हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. पण त्याच्यावर काय दिलंय, एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीचे आहेत. बघा आता इथेच मी या 2 जीवा काढल्या, म्हणजे 2 कॉर्ड्स काढले, पण ते बरोबर समान लांबीचे आहेत का, नाही, तर ते कमी जास्त आहेत. म्हणून हे समान लांबीच्या नसतात. हेच विधान अयोग्य आहे. म्हणून योग्य पर्याय काय येणार आहे, 4 नंबरचा येणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 34 नंबरचा. आपल्याला संख्या दिल्यात, त्या चढत्या क्रमाने लिहायच्यात. पहिल्या आणि मध्यभागीच्या येणाऱ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आणि त्याची निमपट करायची, म्हणजे हाफ करायची, ऍडिशन करून हाफ करायची. आधी आपल्याला याचे काय करायला लागणार आहे, तर चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. आता इथे बघा, इथे 33 आहे, इथे 36 आहे, 32 आहे, 38 आहेत आणि इथे 38 आहे. म्हणजेच इथे काय, 3च्या पुढे इथे 3 आहे, 6 आहे, 2 आहे. म्हणजे सर्वात लहान नंबर कुठला येईल, तर हा पहिल्या नंबरला येईल, हा दुसऱ्या नंबरला येईल, नंतर 32 नंतर काय येईल, 36 येईल, म्हणजे हा 3ऱ्या क्रमांकावर येईल. आता पुढे जर आपण बघितलं तर पहिला आणि मध्यभागीच दिलेला आहे. 1 2 3 मिळालेली आहे, ही पहिली संख्या येईल, ही मध्यभागी येईल आणि यांची बेरीज करायची. पुढे जर तुम्हाला लावायचंच झाला तर बघा, इथे 38 आणि इथे 38 सेम आहे, तर याच्या पुढचा नंबर 6 आहे आणि याच्या पुढचा नंबर 3 आहे. म्हणजे हा 4 नंबरला येईल आणि हा 5 नंबरला येईल. म्हणजे पहिली संख्या काय येईल, 32,368 येईल आणि दुसरी संख्या येईल, म्हणजे मध्यभागीची संख्या येईल 36,328 येईल. यांची बेरीज करायची आहे. तर 8 आणि 8 16, हातच्याला 1, 6 आणि 3 9 झाले, 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 2 8 झाले, 3 आणि 3 6 झाले. आणि याची आपल्याला काय करायची, निमपट करायची. निमपट करायची म्हणजेच काय करायची, आपल्याला हाफ करायचे, म्हणजे 2 ने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 1 उरला 16 झाले, 8 2 16. म्हणजेच इथे मिळाले 34,348 आणि ती संख्या आहे 34,348, पर्याय क्रमांक 1. याप्रमाणे आपल्याला काय करायचे, बेरजेची नेमपट करायची आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा 35 नंबरचा प्रश्न बघा. आपल्याला पदावली दिली आहे, तर इथे कंपल्सरी काय करायचं आहे, बोर्डमास या नियमानुसार किंवा कंचे भागू बेव या नियमानुसार आधी सोडवायचं आहे. म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल, भागाकार करावा लागेल. म्हणजेच इथे 78 भागिले वजा 8 अधिक यांचा भागाकार केला तर 5 ने 10ला भाग गेल्यावर 2 येतात, गुणाकार. नंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे, तर 78 मायनस 8 प्लस काय करायचं आहे, 4, इथे 4 येतील. आणि आता यांची वजाबाकी करा. इथे 70 अधिक 4 आले तर 74, हे त्याचं फुल अँड फायनल उत्तर आलं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. म्हणून उत्तर येईल पर्याय 2.
पुढचा 36 नंबरचा क्वेश्चन आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रॅक्शनची ॲडिशन दिली आहे. उत्तर 1 येतं. उत्तर 1 तेव्हाच येतं जेव्हा न्यूमरेटर इज इक्वल टू डिनॉमिनेटर असतो. म्हणजेच काय, अंश आणि छेद काय असतो, समान असतो, तेव्हा आपल्याला उत्तर बरोबर येईल. आता बघा, अंशांची जर बेरीज केली 3 अधिक 4 बरोबर 7 होते. म्हणजेच खाली पण मला 7च पाहिजे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर काय पाहिजे, 7 आलं तरच त्याचं उत्तर 1 येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपचे ऑनलाईन क्लास घेत आहोत. सुरू आहेत आपले डेली, रोज 1 तासाचा क्लास असतो आपला. जर तुम्हाला कोणाला क्लास लावायचे असतील, म्हणजे तुमचे भावंड असतील 5वीमध्ये किंवा 4थीमध्ये किंवा 7वीमध्ये, तर माझा हा व्हॉट्सॲप नंबर आहे 9403827752. या क्रमांकावर हा व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला, जर तुम्हाला 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपची तयारी करायची असेल, क्लास लावायचे असतील, तर अगदी माफक फी आहे आपली. 4ही विषय शिकवले जातात. तर तुम्हाला याच्यावर कॉल करून पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर करेक्शन आहे, 1 मिनिटामध्ये दिलं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, कारण इकडे आपल्याला 60 सेकंद दिलेले आहेत. 125 मीटर धावण्यासाठी त्याला 60 सेकंद लागतात. तर 500 मीटर धावण्यासाठी किती वेळ लागेल, तर ह्याला आपल्याला ह्याप्रमाणे करायचं आहे. तर बघा, 25 दुणे 50 आणि हे 0चा 0, 25 5 25 असे, 5 1 5 आणि इथे 12 25 60 होतात. म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे, 12 गुणिले काय करायचं आहे, 20 करायचं आहे. म्हणजे इथे उत्तर, ह्याचं उत्तर आपल्याला किती येईल, 12 दुणे 24, 240 सेकंद येतील. 240 सेकंद म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन करा. इथे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात. त्यानंतर पुढचा 38 नंबरचा प्रश्न बघा. 38 नंबरचा क्वेश्चन असा आहे की एका गावात पुरुष आणि स्त्रियांची संख्या आपल्याला इतकी दिली आहे. हिच्यामध्ये बघा, आपल्याला एकूण टोटल संख्या किती दिली आहे, 1400 दिलेली आहे. पुरुष इथे काय दिलेत, पुरुष म्हणजेच काय, मेल किती दिलेत, 560 दिलेत. त्यांची वजाबाकी करायची आहे आणि यांची वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळतील, या स्त्रिया मिळतील. स्त्रियांची संख्या मिळाली. पण आपल्याला प्रश्न काय विचारला, स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे. आता इतके जर पुरुष आहे तर पुरुषांची जर आपण टक्केवारी जर केली तर ह्याप्रमाणे जर केलं, एकूण किती आहेत, याप्रमाणे आहेत. यांची जर पर्सेंटेज आपण केले तर बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 14 1 14, 14 चौक 56, म्हणजे हे किती झाले, पुरुषांची संख्या किती आहे, 40% आहे. आणि स्त्रियांची संख्या जर घेतली तर 840 गुणिले 100 भागिले 1400 असं जर केलं, हे 2 गेले, हे 2 गेले, तर इथे 14 1 14, 14 सक 84 आणि हा 0चा 0, म्हणजे इथे स्त्रियांची संख्या किती होते, 60% होते. आता ह्यांच्यापेक्षा पुरुष कितीने काय आहेत, पुरुषांपेक्षा कितीने महिला जास्त आहेत, तर 60 वजा 40 केले तर 20% काय आहे, जास्त आहे. म्हणजे हेच काय झालं, आपलं पूर्ण उत्तर झालं. आणि तो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 20 ने जास्त. पुरुषांच्या पेक्षा शेकडा कितीने जास्त आहे, तर 20% जास्त आहेत. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, 4 नंबरचा येणार. त्यानंतरचा पुढचा 39 नंबरचा प्रश्न बघा. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी इतके मीटर तार लागते. म्हणजे आपल्याला ऑलरेडी तार दिलेली आहे. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. आता पहा, आयताकृती दिलेला आहे, त्यामुळे आपण हा असा आयत जर काढून घेतला तर रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे रुंदी आपण x मानली आणि लांबी त्याच्या दुप्पट म्हणजे 2x येणार. ह्याप्रमाणे येणार असल्यास शेताची रुंदी किती. आता बघा की ह्याच्या आपल्याला परिमिती काढायची आहे. परिमिती बरोबर किती होईल, परिमिती म्हणजेच पेरिमीटर करायची आहे, बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, ह्याप्रमाणे दिलंय. पण आधी आपल्याला काय करावं लागेल की ही एकूण 3 पदरी कुंपणाची परिमिती दिलेली आहे. म्हणून इथे काय करावं लागेल आपल्याला की परिमिती
बरोबर. आता हे 3 पदरीची आहे तर एका पदरीची करायची, म्हणजे 1080ला काय करायचं, 3ने भाग द्यायचा आहे. याला जर 3ने भाग दिला आपण तर काय होतं, 3 × 3 3 × 9, 1 उरला, 3 × 18 आणि 0 म्हणजे 360 मीटर काय झाली, एकाची परिमिती झाली. म्हणून इथे आपल्याला याप्रमाणे आपल्याला काय विचारलंय, रुंदी विचारली, म्हणून याप्रमाणे असं करायचं आहे. तर इथे बघा 2 गुणिले लांबी आपण काय म्हटलेलं आहे, 2x अधिक x केले. हे 2 इकडे भागाकारात केले, 360 भागिले 2 म्हणजे याचा काय गुणाकार व्यस्त केला. बरोबर. यांची बेरीज केली तर ती किती येते, 3x येते. आणि हा 3 इकडे गुणाकारात इकडे भागाकारात केला तर बघा आपल्याला उत्तर यांचा जर भागाकार केला तर किती येणार, 3 म्हणजे 180 येणार. इथे 180 बरोबर 3x, म्हणून x बरोबर 180. हे 3 गुणाकारात आहेत, त्याचा मल्टिपल इन्व्हर्स म्हणजे गुणाकार व्यस्त घेतला तर तो भागाकारात जाणार. म्हणजे इथे 60 मीटर काय आली, x आली. x आपण कशासाठी घेतली, रुंदीसाठी घेतली, आणि आपल्याला रुंदीच विचारली आहे म्हणजे ती किती येतील, 60 मीटर येईल. आणि तो पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आलं. जर लांबी विचारली असती तर म्हणजेच इथे ही आली रुंदी, आणि जर लांबी विचारली असती तर म्हणजेच जर लेंथ विचारली असती तर 2 × x केला असता तर काय झाले असते, 60 × 2 बरोबर 120 मीटर काय झाली असती, 120 मीटर काय असती लांबी आली असती. म्हणजे ही झाली असती 120 मीटर आणि ही झाली 60 मीटर. ह्याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. म्हणजे योग्य उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 1 होता. त्यानंतरचा 40 नंबरचा प्रश्न बघा. मित्रांनो, तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडत असतील, समजत असतील आणि तुमचे उत्तरं योग्य असतील, बरोबर असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कंजूशी करू नका, जेणेकरून आम्हाला बुद्धिमत्तेचे लॉजिकने उत्तरं सोडवायला आम्हालाही एक हुरूप येईल. तर नाहीतर मग मी फक्त पर्याय क्रमांक सांगून मोकळी होईल. जर तुम्हाला त्याचं उत्तर योग्य आहे का हे बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचप्रमाणे तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती प्रश्न बरोबर आले, काय बरोबर आहे काय चूक आहे नक्कीच कमेंट करा. तुम्ही मित्रांनो कमेंट करत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. चला 40 नंबरचा प्रश्न आहे. 1, 7, 5, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. आता बघा, मोठ्यात मोठी म्हणजेच काय करायचं, आपल्याला चढता क्रम करायचा आहे. सर्वात मोठी संख्या किती आहे, 8 आहे, नंतर काय आहे 7 आहे, नंतर 5 आहे आणि नंतर 1 आहे. आता याच्यात मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 1, 2, 3, 4च झाले हे नंबर. पण आपल्याला काय करायचं आहे की मोठी संख्या घ्यायची, म्हणून आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, हा जो पहिला नंबर असतो मोठा तो पुन्हा आपल्याला काय करायचा आहे, रिपीट घ्यायचा असतो. म्हणजे इथे झाले 88,751, 88,751 आणि तो पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 वर. म्हणून याचं करेक्ट उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 41 नंबरचा क्वेश्चन आहे. 6 दशक गुणिले 5 शतक. आता दशक म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, हे अक्षरी काढून टाकायचं आहे, शतकाचं पण काढून टाकायचं आहे. तर 6 दशक म्हणजेच किती होतात, 6 द बरोबर किती होतात, 60 होतात. आणि 5 शतक श म्हणजेच किती होतात, तर ते होतात 500. यांचा काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा. 1, 2, 3 शून्य इथे देऊन टाकायचे आहेत. 6 पंचे 30 होतात, 6 5 30 होतात, म्हणजे 30,000 त्याचं उत्तर होतं. पण आपल्याला हिच्यामध्ये दिलेलं नाहीये. आता हिच्यामध्ये बघा 30,000 याप्रमाणे दिलेलं नाहीये, इथे 3,000 दिलेलं आहे, इथे 30,000 पाहिजे. 1, 2, 3 म्हणजेच इथे काय करायचं आहे आपल्याला, तर शतकाबद्दल आपण काय घेतले, 2 शून्य घेतले, दशकाबद्दल 1 शून्य घेतलं. जर आपण 1 शून्य काढलं तर 3,000 दशक पाहिजे. हे याची किंमत किती होते, तर याची 300 होते. याची 3,000 म्हणजे 3 हे काय होतात, 1000 होतात. याचे म्हटले तर हे 300 होतात आणि शतकाचे 2 शून्य दिले. बघा आपल्याला 1, 2, 3, 4 आहेत, म्हणून 1, 2, 3, 4 याप्रमाणे हे आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय होतं, उत्तर करेक्ट होतं. आता 30 शतक म्हटले तर काय होईल, 30 शतक म्हटले तर हे 2 घेईल. 30 शतकाची 2 शून्य दिले तर ते 3,000 होतील. आपल्याला 30,000 आलेले आहेत, म्हणून योग्य उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 2 होतं. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. बघा, 3005 मधून कोणती संख्या वजा केली तर आपल्याला हे पॉईंटमध्ये उत्तर येतं. म्हणजे इथे नक्कीच आपलं काय असेल, दशांश चिन्ह असेल. हे या बाजूला आपण म्हणजे हिच्यात वजाबाकी केली म्हणजे 3005
5.00 मधून हे इकडे केले तर आपल्याला याच्यामधून ही वजा चिन्ह केले तर आपल्याला इथलं उत्तर बॉक्समधलं उत्तर मिळेल 1189. ह्याप्रमाणे आपण वजाबाकी केली तर इथे शून्याचा शून्याला 10तून 3 गेले किती होतात तर 7 उरतात आणि एक हातचा आपण इकडे दिला म्हणजे इकडे 4 आले. 14 इकडून आपण हातचा घेतला 14तून 9 गेले 5 उरतात. त्याच्यानंतर इथे 9 उरतात, इथे 9 उरतात आणि इथे 2 उरतात. 9तून 8 गेले 1 उरला, 9तून 1 गेला 8 उरला, 2तून 1 गेला 1 आला म्हणजे 1815.7. 1815.7 म्हणजेच ह्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा 43 नंबरचा प्रश्न आहे 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटं बरोबर किती. आता ह्यांची जर बेरीज आपण मिनिटांची जर बेरीज केली तर बघा 4 आणि इकडे 35 मिनिटं केले आणि इकडे 3 तास 25 मिनिटं ह्यांची जर बेरीज केली म्हणजे हे इकडे काय असतील हवर असतील हे मिनिट असतील म्हणजेच हे काय झाले मिनिटं झाले आणि हे काय झाले तास झाले. यांची जर आपण बेरीज केली तर इथे केले 60 होतात म्हणजे एकूण 5 आणि 1 6 झाले आणि इथे 7 झाले. पण 60 मिनिटं बरोबर काय होतो 1 तास होतो म्हणून इकडे आपण हे केले आणि हिच्यातून 60 वजा केले तर ते 00 येईल आणि इकडे होईल 8 तास 0 मिनिटं म्हणजे एकूण किती होतात यांची बेरीज केली तर 8 तास होतात. म्हणून पर्याय क्रमांक काय होईल योग्य 3 येईल. हे तोंडी पण करता आलं असतं की 35 आणि 5 किती झाले 40, 40 आणि 20 60 मिनिटं झाले. 60 मिनिटं म्हणजे 1 तास होतो तो इकडे दिला 4 आणि 3 7 आणि 1 8 म्हणजे असंही करता आलं असतं. प्रत्येक वेळेला आपण सोडवूनच बघायला पाहिजे असं काही नाहीये. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न आहे बघा मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्हाला 4थीच्या स्कॉलरशिपसाठीही होणार आहे तर नक्कीच तुमच्या 4थीच्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. याच्यामध्ये आपल्याला अपूर्णांकांचा चढता क्रम दिलेला आहे. चढत्या क्रमसाठी अगदी मी 13 व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्याच्या 13 ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला चढता क्रम जो करायचा आहे त्यानुसार जर आपण केला तर एक एव्हरग्रीन ट्रिक्स जर आपण बघितली तर बघा इथे 5/9 इथे 3/7 6/13 आणि 2/3 ह्याप्रमाणे जर केला तर यांना भागाकार केला आपण तर काय येतो बघा. याच्यापेक्षा अंश लहान आहे म्हणजे इथे 0 पॉईंट येणार. इथे पण आहे इथे पण 0 येईल इथे पण 0.0 येईल इथे पण 0.0 येईल. आता मी काय करेल की इथे काय करेल 1 0 वाढवून घेईल कारण इथे मी दशांश चिन्ह ठेवून दिलेलं आहे. आता जर याचा भाग दिला तर 9ने 50ला भाग दिला तर 9×5 = 45 होतात. नंतर इथे किती उरले 5 उरले. जर गरज वाटली आपल्याला की दोन्ही संख्या दोन ठिकाणी जर सारखेच आले 0.5 0.5 तर मग आपल्याला परत भाग द्यावा लागेल. इथे जर केले 7×4 = 28 आले बघा हे वेगळे आले हे वेगळे आले म्हणजे अजून तर काय आपल्याला दुसऱ्या स्थानापर्यंतचा भागाकार करायचा नाहीये. 13×1 = 13 13×3 = 49 13×4 = 52 होतात. आता बघा इथे आणि इथे सारखे आले म्हणून मला इथलं पण काढावं लागेल कारण इथे 2 शिल्लक उरले होते. 7वर 1 0 घेतला म्हणजे 2वर 1 0 घेतला तर 7×2 = 14 होतात. आता इथे 13×4 = 52 होतात म्हणजे इथे 8 उरले. 8वर जर मी 0 घेतला तर 13 × 78 बघा म्हणजे इथे 42 मिळाले इथे 46 मिळाले. पुढचं आहे इथे जर आपण घेतले तर 3 × 18 झाले. मग आता हिच्यामध्ये सर्वात म्हणजे चढता क्रम सांगितला म्हणजे सर्वात लहान पाहिजे. म्हणजे जर आपण इथे 0 आणि इथे 0 जर देऊन घेतले तर सर्वात आधी आपल्याला मिळेल 3/7 त्याच्यानंतर 6/13 येईल. त्याच्यानंतर 50 मोठे आहेत म्हणजे 5/9 येईल आणि सर्वात मोठी संख्या येईल ही येईल कारण याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंश आणि छेदामध्ये 1चा फरक आहे बाकीच्यांमध्ये जास्तीचा फरक आहे म्हणून हे सर्वात काय होईल चढत्या क्रमानुसार याच्यापेक्षा ही मोठी याच्यापेक्षा ही मोठी याच्यापेक्षा ही मोठी अशाप्रमाणे पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 वर आहे म्हणून योग्य पर्याय आपला 3 आहे. याप्रमाणे सोडवायचं. चला पुढचं लगेच बघूया. 45 नंबरचा क्वेश्चन आहे 3 तास चालणारी एक परीक्षा 14:15 संपली तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली. 3 तास पेपर चालला होता आणि 14:15
12 मिनिटांनी काय झाली ती परीक्षा संपली. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे, 14:15 आणि त्याच्यामधून आपल्याला काय करायचं, 3 तास वजा करायचे आहेत. म्हणजे आपल्याला मागे जायचं आहे. म्हणजे इथे काय होईल, हे 15 मिनिटं तसेचे तसे येतील आणि 14मधून 3 गेले किंवा 4तून 3 गेला, 1 उरला. म्हणजे इथे आले 11:15. म्हणजेच इथे काय येईल, मध्यान्ह पूर्व. म्हणजे हे काय झाले, हे आपल्याला 12 ताशी घड्याळाप्रमाणे म्हटलं तर हे किती होतील, 2:15 होतात. म्हणजे 2:15 हे PM झाले आणि हे 11:15 म्हणजेच काय झाले, 11:15 हे काय झाले, AM झाले. याप्रमाणे होईल. म्हणजे मध्यान्ह पूर्व झालं. मध्यान्ह पूर्व 11:15 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय होतं, योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा 46 नंबरचा क्वेश्चन बघूया. दशादशे 7 दराने एका मुद्दलाची इतक्याने. आपल्याला काय काढायचं आहे, मुद्दल काढायचं आहे. म्हणजेच इथे काय करायचं, प्रिन्सिपल किंवा म बरोबर काय करायचं आहे, सिम्पल इंटरेस्ट म्हणजेच काय, व्याज गुणिले 100 भागिले काय करायचं आहे, दर गुणिले क करायचं आहे. आणि याच्या किमती जर भरल्या आपण तर बघा 1540 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन दर किती दिला 7 आणि वर्ष किती दिले 4 दिलेले आहेत. म्हणजे 4ने जर मल्टिपल केलं तर याला काटाकाटी जर केली आपण तर बघा 7ने जर याला भाग दिला, 7 1 7, 7 दुणे 14, 1 उरला, 7 दुणे 14 आणि हे 0 झाले. पुन्हा आपण काय करू, 4ने भाग देऊ, 4 1 4, 4 5 20 आणि 4 5 20. म्हणजे इथे काय झाले, 55 गुणिले 100 केले तर ते उत्तर येतं 5500. मुद्दल किती असणार आहे, म म्हणजेच प्रिन्सिपल किती असणार आहे, 5500 आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर. म्हणून करेक्ट उत्तर होतं पर्याय 2. त्यानंतरचा पुढचा 47 नंबरचा प्रश्न बघूया. आता 47 नंबरच्या प्रश्नामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की ही आकृती दिली, तयार होणाऱ्या विशाल कोनांची संख्या लघु कोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता विशाल कोन म्हणजेच काय, तर विशाल कोन कशाला म्हणतात, 90 अंशापेक्षा काय असतो, जास्त असतो. आणि लघु कोन म्हणजेच ॲक्यूट अँगल काय असतो, 90 अंशापेक्षा काय असतो, कमी असतो. याप्रमाणे असेल. मग आता हिच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्यामध्ये बघा हा जो झाला हा विशाल कोन झाला. समजा आपण त्याला ABCDE आणि F असे नाव देऊन घेतले आणि हा G झाला असा जर घेतला किंवा याला O म्हटलं आपण तर बघा हिच्यामध्ये आपल्याला हा विशाल कोन आहे, बरोबर आहे. आणि आता हिच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1 2 3 4 ह्याप्रमाणे हे लघुकोन तयार होतात. यांचे आपल्याला जर ट्रिक्सनुसार जर आपण बघितलं तर त्रिकोणांची संख्या, त्रिकोण बरोबर किती होतात ट्रिक्सनुसार केलं तर बघा 1 + 2 + 3 + 4 केली तर ह्यांची बेरीज किती येते, 10 येते. पण फक्त लघुकोन म्हटला तर इथे आपण याला 5 नंबर देऊया कारण हे 4 झाले होते, बरोबर आहे. आता ह्यांचा जर आपण घेतला तर हा सुद्धा तिच्यामध्ये येतो किंवा हे सगळ्यांची जर बेरीज केली आपण +5 जर केले तर बरोबर एकूण 15 कोन येतात. पण हा जो झाला हा काय झाला, विशाल कोन आला. आपल्याला फक्त काय करायचं, लघुकोनांची संख्या पाहिजे आहे म्हणून हिच्यामधून 1 वजा करून टाकायचा. म्हणजेच तो किती, 14 त्रिकोण झाले. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे काय झाले लघुकोन, त्रिकोण कोन झाले. हे आपल्याला इथे त्रिकोण नाही करायचे, कोन करायचे आहेत, सॉरी कोन करायचे आहेत. कोनांची संख्या 14 झाली. आता हे कोणता झाला, लघुकोन झाला. आपल्याला कोणता करायचा आहे आता, विशाल कोन. विशाल कोनाची संख्या फक्त काय येईल, ही एकच येईल कारण हा पण काय झाला एवढा एकच कोन येईल, विशाल कोन एकच आहे. मग आता यांच्यातला फरक 14 + 1 केला तर किती होतात, 13 उरतात. 13ने काय होणार, 13ने कमी होणार आणि तो पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 वर. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन बघा. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाले. सहलीमध्ये
49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी काढली? एकूण रक्कम भागिले विद्यार्थी संख्या करायची. म्हणजेच इथे आपल्याला भागाकाराला ह्याप्रमाणे करायचं आहे. 49ने जर टेबल तुम्हाला असा पण देऊ शकता किंवा आपण सोप्या पद्धतीने काय करणार आहोत, जर मी इथे करते म्हणजे इथे भागाकार बघा 98,980ला काय करायचं आहे 49ने भाग द्यायचा आहे. आता 49ने भाग दिला तर माझा काय 49चा पाठ नाही आहे, पण 49 दुणे काय होतात 49 एके 49 49 मल्टिप्लाय बाय 2 केले 9 दुणे 18 चला 8 आणि 1 9 98 होतात. बरं हे केले तर इथे 2 आले. 9 घेतला तर भाग 0 गेला कारण 49ने 9ला भाग जात नाही, एक अंकी संख्या आहे. परत 98 झाले, परत इथे 2 केला आणि इथे 0 आले. म्हणजेच इथे उत्तर काय मिळालं 2020. म्हणजेच प्रत्येकी रुपये किती जमा केले विद्यार्थ्यांकडून? प्रत्येकी 2020 आणि ते आहे पर्याय क्रमांक 1 वर. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 49 नंबरचा प्रश्न आहे. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलो दराने 15 किलो तांदूळ घेतले. म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे 48 मल्टिप्लाय बाय 15 म्हणजे एकूण रुपये होतील. त्यानंतर तांदूळ खरेदी केले 42 रुपये प्रति किलो दराने 5 किलो काय केले तिने साखर घेतली. म्हणजे 42 गुणिले काय करायचं आहे 5 किलो साखर घेतली. आणि त्याच्यानंतर 170 रुपये प्रति दराने तिने काय केले 2 किलो शेंगदाणे घेतले. म्हणजे 170 रुपये दराने 2 किलो तर खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपये दिले. आता एकूण रक्कम किती होते आधी ते काढूया. यांचा गुणाकार केला तर 15 × 20 म्हणजेच इथे 12 हातच्याला दिले. 15 चोक 60 70 आणि 72 म्हणजेच इथे काय झाले 720 रुपीज झाले. इथे 5 दुणे 10 हातच्याला 1 5 चोक 20 आणि 1 21 म्हणजे 210 रुपयाची तिने काय घेतलेली आहे साखर घेतलेली आहे. आणि 17 दुणे 34 होतात आणि त्याच्यावर 0 आणि यांची एकूण काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. इथे 4 5 6 7 झाले. त्याच्यानंतर 7 आणि 3 10 आणि 2 12 म्हणजे एकूण किती झाले 1270 रुपयाचा तिने सामान घेतला आणि तिने 500च्या 3 नोटा दिलेल्या आहेत. म्हणजे 500 मल्टिप्लाय बाय 3 केले तर किती होतात 5 त्रिक 15 म्हणजे 1500 रुपये तिने दुकानदाराला दिले. तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल म्हणजे या संख्येमधून काय करायची 1270 काय करायचे वजा करायचे. आता 0तून 0 गेला 0 इकडून हातचा घेतला 10 10तून 3 7 गेले 3 उरतात 4तून 2 गेले 2 आणि 0 किती रुपये परत करेल दुकानदार 230 रुपये परत करेल आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. म्हणून त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होईल एक्सप्लेनेशनसाठी म्हणून आपण 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ करत आहोत. तर या व्हिडिओचा आपला शेवटचा 25वा प्रश्न म्हणजेच 50वा प्रश्न आहे. 240चे 35% 240चे म्हणजेच 240 मल्टिप्लाय बाय 35 आणि पर्सेंटेजसाठी भागिले 100 करतो. तर हिच्यामध्ये आपल्याला काटाकाटी करायची आहे. तर बघा 4 × 24 0 4ने भाग दिला तर इथे झाले 25 5 5 25 5 7 35 पुन्हा 5 1 5 5 1 5 आणि इथे आले 12 म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं आहे 12 गुणिले 7 12 7 84 रुपये म्हणजेच इथे किती येतील 240चे 35% किती होतात 84 होतात आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3चा. त्यानंतर आपण पुढचा 51 ते 75 प्रश्न दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला ते स्पष्टीकरण बघायचे असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचं काय चुकलं हेही त्यांच्या लक्षात येईल आणि आपले किती प्रश्न बरोबर आले हेही त्यांना कळेल. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्हाला मिळालेले गुण नोट करा. जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.